त्या पुढील बातमीकडे मुंबईतल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना आणि भाजपानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते स्थानकाचं लोकार्पण झालं। भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे जमले होते। त्यातच दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर, रवींद्र वायकर हे शिवसेनेचे नेते व्यासपीठावर होते, त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते तिथे आले होते। हातात झेंडे फडकावताना भाजपचे नेते जय श्रीराम आणि नरेंद्र मोदीच्या नावानं जय जयकार करत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा गजर सुरू ठेवला होता। त्या गोंधळामुळे नेत्यांना भाषण करणंही अवघड झालं होतं। रावतेंनी बराच वेळ दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला। अखेर मोदी हे रामापेक्षा मोठे आहेत का असा सवाल करून भाषण अर्धवट सोडून ते निघून गेले। त्यानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या रेल्वे मंत्र्यांनी अवघ्या 2 मिनिटात भाषण खुंडाळले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। प्रचंड गोंधळ, घोषणाबाजी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये राम मंदिर स्टेशनचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून या स्टेशनच्या उद्घाटनाची प्रतीक्षा जी आहे ती इथल्या स्थानिकांना होती। आज उद्घाटन सोहळा तर होता, मात्र या सोहळ्याच्या दरम्यान सगळीच गोंधळाची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत होती। प्रामुख्याने गोंधळ या गोष्टीमुळे निर्माण झाला होता, तो म्हणजे श्रेयवाद। शिवसेना आणि बीजेपीचे कार्यकर्ते जे आहेत ते परस्पर विरोधी घोषणा देत होते आणि त्यातच बजरंग दल असेल, वीर सेना असेल किंवा इतर ज्या संघटना आहेत त्यांनी या गोंधळामध्ये अधिकच भर घातली। मंचावरती सर्व नेते मंडळी होते, केंद्रीय मंत्री होते, मात्र या कोणालाही हे कार्यकर्ते जुमानत नव्हते। आरपीएफ असेल, जीआरपी असतील, या सगळे जे आहेत ते या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर हतबल झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तर अगदी थोडक्यातच आपलं भाषण आटपलं, तर शिवसेनेच्या काही नेत्या मंडळींनी जे आहे या सगळ्या कार्यकर्त्यांवरती जे आहे तो संताप व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षापासून या स्टेशनच्या उद्घाटनाची प्रतीक्षा इथल्या स्थानिकांना होती, मात्र आज उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। मात्र या सगळ्या उद्घाटन सोहळ्याला गोंधळाचं आणि अतिउत्साही कार्यकर्त्यांनी जो प्रकार केलेला आहे या सगळ्याचं गालबोट लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अशरफसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।